सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षणाचे उद्दिष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हरित ऊर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत सक्षम 2024-25 संरक्षण क्षमता महोत्सव 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या. कार्यक्रमास भारत पेट्रोलियमचे कॉर्पोरेशनचे बिझनेस हेड राहुल टंडन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक देबाशिष बसक, श्री उमेश कुलकर्णी, राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग महाराष्ट्र, इंडियन ऑइलचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित गीते, GAIL इंडिया लिमिटेडचे उपसंचालक मोहम्मद शफी अवान, वरिष्ठ व्यवस्थापक दीपक वाघ, रितेश जाधव यांच्यासह अधिकारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी रंगमंच समूहाच्या पथनाट्याद्वारे मुलांना इंधन बचतीचा संदेश देण्यात आला. तसेच इंधन बचतीसाठी यावेळी सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवास शुभेच्छा दिल्या. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की भारत सरकारने 2025 पर्यंत इंधनात 20% इथेनॉल मिश्रण निवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय्य होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. उमेश कुलकर्णी, राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग महाराष्ट्र यांनी सांगितले की 14 ते 28 फेब्रुवारी पर्यंत तेल विपणन कंपन्या राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी मोहीम राबविणार आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी उपस्थित असणार आहे. तर या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी 27 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, असे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितले. ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डुमरे बोलत होते. या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो अशा विविध 18 क्रीडा स्पर्धांचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण 13 संघ सहभागी झाले असून त्यात 2323 पुरुष व 606 महिला खेळाडू असे एकूण 2929 खेळाडूंनी भाग घेतला आहे. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची घोडबंदर येथील MMRDAच्या क्वार्टर्स येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचे साखळी सामने 22 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत. 1 मार्च शनिवारी या दिवशी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत. तर या स्पर्धेचे उद्घाटन 27 फेब्रुवारीला गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. 35वी महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा ही ठाण्यामध्ये भरवण्याचा सन्मान हा ठाणे आयुक्तालय आणि कोकण परिक्षेत्र यांना मिळालेला आहे. या स्पर्धा 22 फेब्रुवारी पासून आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत आणि 1 मार्च पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. याच्यामध्ये संपूर्ण राज्यामधून 13 संघांनी भाग घेतलेला आहे, ज्यामध्ये राज्यामधल्या विविध पोलीस कमिशनरेट्स आणि सर्व जिल्हे आणि इतर पोलीस घटक आहेत त्यांच्या टीम्स आलेल्या आहेत. 13 टीम्सच्या एकूण 2323 पुरुष आणि 606 महिला अशा एकूण 2929 महिला आणि पुरुष खेळाडू हे ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि एकूण 18 क्रीडा प्रकारांमध्ये, ज्यामध्ये अगदी बॉक्सिंग, स्विमिंग, ॲथलेटिक्स,
हॉकी, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, खो खो, जुदो, तायक्वांदो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अशा 18 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश या खेळांमध्ये आहे. या स्पर्धा 1 तारखेपर्यंत चालणार आहेत. सर्व खेळाडूंची व्यवस्था राहण्याची आपण केलेली आहे. संपूर्ण राज्यामधून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक सन्माननीय लक्ष्मी शुक्ला मॅडम, इतर महत्वाचे पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता येणार आहेत. या स्पर्धांची जी लाईव्ह लिंक आहे ही देखील आपण युट्यूबची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की ही लिंक देखील आपण सर्वात देखील पाहावी आणि ठाण्यामधल्या प्रेक्षकांसाठी देखील ही लिंक उपलब्ध करून द्यावी. स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन हे 27 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि समारोप जो आहे हा 1 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या स्पर्धांसाठी देखील आपल्या सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे. आपण स्वतः देखील स्पर्धा पाहाव्यात. अतिशय चांगल्या क्वालिटीचा पोलिसांचे खेळ आपण पाहू शकता, गेम्स पाहू शकता. आणि माझी आपल्या माध्यमातून ठाणेकरांना देखील विनंती आहे की आपण देखील या स्पर्धांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा. एकूण 5 ठिकाणी आपण या स्पर्धा घेत आहोत, ज्यामध्ये जे ठाणे पोलिसांचं जे क्रीडा संकुल आहे, साकेत क्रीडा संकुल, या ठिकाणी ॲथलेटिक्स आणि फुटबॉल आणि बाकी व्हॉलीबॉल, खो खो यांचे सामने होणार आहेत. कबड्डी, तायक्वांदो आणि बॉक्सिंग याचे सामने साकेत हेलिपॅड, शेजारच्या बाजूला जे हेलिपॅड आहे त्या ठिकाणी होणार आहेत. पोलीस मुख्यालय जे आहे, ठाणे पोलिसांचं मुख्यालय, त्या ठिकाणी हॉकीचे सामने आपण घेत आहोत. आणि जो आपला सिद्धी हॉल आहे या ठिकाणी वेट लिफ्टिंगचे सामने आपले होणार आहेत. आणि रहेजा गार्डनचं जे ठाणे महानगरपालिकेचं संकुल आहे त्या ठाणे क्लबमध्ये स्विमिंगच्या स्पर्धा घेणार आहोत. या सर्व कामामध्ये ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासन ठाणे यांचं मोठं सहकार्य मिळालेलं आहे. आणि तसं म्हटलं तर ज्या 3-4 संस्थांनी मिळून ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आपण स्पर्धा ऑर्गनाईज करतो आहोत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण स्वतः देखील स्पर्धांमध्ये खेळामध्ये यावं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पायफळ बडबड करणाऱ्या मिंदे गटाच्या नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर सर्वत्र टीकेचे पडसाद उमटत आहे. सोमवारी ठाण्यात संतप्त महिला शिवसैनिकांनी गोरे यांच्या पोस्टरला टायरने चिरडून बदक नीलम गोरे हाय हाय, टायर काकूंचा निषेध असो, माफी माग, नाक घासून माफी माग अशा जोरदार घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केल्या. महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, आकांक्षा राणे, ज्योती कोळी, वैशाली शिंदे, वासंती राऊत, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, वैद्या कदम, अनिता प्रभू, निलिमा शिंदे, राजेश्री सुर्वे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, वनिता कोळी, पुष्पलता भानुशाली, अनुया पांजरी, रेखा पाटील, आरती मोरे, पौर्णिमा लाड, अपर्णा भोईर, वैशाली मोरे, शीला पाटील, सुरेखा खानेकर, रक्षिता सुबेदार, कविता धुमाळ, अमृता पवार, नैना सुर्वे, कांता पाटील, कविता सिनलकर, सौ माहिमकर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ज्या बाईंनी
गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही, वक्तृत्व नाही, जिच्याकडे गुणवत्ता नाहीये, अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार, 4 वेळा आमदार, उपसभापती पद, नेतेपद, उपनेतेपद ही सगळी पदं या बाईला दिली. सगळी पदं उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झाला असं तिला वाटलं, तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली. तिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे, यासाठी या बाईचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. एक तर त्या बाईनी जो आरोप केलेला आहे आमच्या पक्षप्रमुखांवर, एका पदासाठी 2-2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या. ज्यावेळी या बाईने 9 पदं भोगली, त्यावेळी या 9 पदांसाठी हिने किती मर्सिडीज दिल्या हे तिने सिद्ध करून दाखवावं, त्याच्या पावत्या दाखवाव्या. आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईने माफी मागावी. आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या थोबडाला काळा फासू हे आमचं तिला सांगणं आहे. तिने एकतर माफी मागावी, नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवावा.